म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला श्रीभय म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्रीभय म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात अनेशा स्त्रियांचा वाटा असतो. म्हणून स्त्री शक्तीला माझा सलाम. तरी स्त्री शक्तीचा पाया रचविणाऱ्या भारताच्या अर्थशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे स्त्री आता प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. अशा या क्रांती ज्योतीच्या जीवनावर आधारित नाटिका घेऊन येत आहे इयत्ता तिसरीच्या मुली. नाटिकेतील मुली आराध्या दुर्भाग्य श्रावणी स्वरा पाटील, आरुषी लोखंडे, श्रुती जाधव, वैभवी लोहार, श्रेयशी मोहिते, श्रुती चौधरी. नाटिकेतील मुले सर्वेश पाटील, भावेश देशमुख, प्रणव चव्हाण, प्रतीक मेत्रे, तन्वी मुजावर. नाटिकेचे नाव आहे सावित्रीबाई फुले. नमस्कार मित्रांनो, स्त्री शिक्षण इतिहास म्हणजे शिक्षणाची सुरुवात कशी झाली आहे हे आपण बघणार आहोत. काय बाई, आज आपण पाहतो पुरुष मुले शाळेला जातात, शिकतात, पुस्तके वाचतात, पण मुली काय बरे जात नसतील बरे. अगं बाई, तुला माहित नाही का मुलीच्या शिक्षणाला परवानगी नाही, तसेच मान्यता नाही. स्त्रीचे जीवन म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढ्या सकटीतच आहे. पण बाई, आपल्याला शिक्षण मिळालंच पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. काही विशिष्ट लोकांचे शिक्षणाने समाज नाही. त्यासाठी सर्व दीनदलितांना, गोरगरिबांना, स्त्रियांना, मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज बदलेल, क्रांती घडेल. घरातली सर्व कामे आवरले बाई, आता काय करावं. सावित्री, काय करतेस? नेहमी कामातच असतेस. काय हातात ते पुस्तक आहे वाटतं. तुला लिहायला वाचायला आवडतं? हो, मला खरंच लिहिता वाचता यावं अशी माझी इच्छा आहे. थांब, मी तुला लिहायला वाचायला शिकवतो. हे सर्व अक्षरे गिरून काढ. अननस, अननस. आईचा, आईचा. इमारतीचा, इमारतीचा. लिंबूचा, लिंबूचा. उखळाचा, उखळाचा. ऊसाचा, ऊसाचा. हे बघा, मी ही सर्व मुळाक्षरे गिरवली व ती मला पाठही झाली. छान छान. आता तुला वाचन सराव करायला हवा. हो, आता मी वाचन सराव करेन. आज मला उत्कृष्टरित्या वाचता येतात. माझे विचार स्पष्टपणे मांडता येतात. कोणतेही पुस्तक वाचता येतात. पण इतर ज्या स्त्रिया आहेत त्यांना शिक्षणाचा गंध सुद्धा नाही. त्यांच्या मनात वाचण्याबद्दल जिज्ञासा असते. त्यांना असे वाटते की आम्हालाही लिहिता वाचता यावं असं वाटतं. आणि जेव्हा लिहिता वाचता येईल तेव्हाच माझ्या शिक्षणाला खरा अर्थ असेल. सर्व मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याशिवाय मी मुळीच शांत बसणार नाही. सावित्री, तू जो मुलीच्या शिक्षणाचा विडा उचलला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. पण समाजात मुलीच्या शिक्षणाला मान्यता नाही. आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. हो, बरोबर आहे. पण आपल्याला शांत बसून चालणार नाही. आपण याला सामोरे गेलंच पाहिजे. आपण मुलीसाठी स्वतंत्र शाळा निर्माण करू. हो. अरे, तुम्हाला काही माहित आहे का? नाही, मला काही माहित नाही. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करायचे ठरवले आहे. नाही, आम्ही आता आपण धर्माच्या विरोधात जाणार नाही. आई, सोनाबाई, हिराबाई, ताराबाई, रमाबाई, सखूबाई, इकडे या. आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुलींनी शाळेत जायचे. मी
शिक्षणाचे अधिकार आहेत तसे स्त्रियांनाही मिळायला हवे. आपल्या स्त्रियांमध्ये बदल घडायचा असेल तर आपण शिक्षण घेतलेच पाहिजे. शिक्षणामुळेच आपल्यात बदल घडून येईल, आपले मत मांडता येतील. हो बाई, आता आम्हाला शिक्षणाचे महत्त्व कळले आहे. आता आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि आम्ही लिहायला वाचायला शिकणार. सावित्रीबाई वाचन सराव करून त्या उत्कृष्टरित्या वाचू लागल्या, लिहू लागल्या, भाषणे देऊ लागल्या. तोच तो पुण्यातील भिडेवाडा तिथे मुलीची पहिली शाळा सुरू करण्यात आली. तर बघूया पुढे काय होतं. हा बघा पहिला प्रसंग. आल्या का तुम्ही सर्वजणी? बसा खाली. आज मी तुम्हाला अ आई शिकवणार आहे. अननस. आईचा. इमारतीचा. लिंबूचा. उखाचा. ऊसाचा. ही सर्व मुळाक्षरे उद्या गिरवून आणायची. दुसरा प्रसंग. आली बघा सावित्री. कुठे ती आली, तिला सांगितले शाळेत जाऊ नको मुलींनी. कार्य घेतलेले सोडणार नाही. सोडा माझा रस्ता, व्हा बाजूला. कहते